हा मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण अरुणावती नदीच्या पुलाचं जे काम आहे ते बघू शकतो आणि इथून जे आहे मशीनच्या सहाय्याने, कारण मित्रांनो त्या साईडला पूल हा पूर्ण झालेला आहे। एकूण मोठाले 5 पिलर आहे आणि त्याच्या साईडचे मित्रांनो 2 पिलर, म्हणजे 7 पिलरचा हा मित्रांनो अरुणावती नदीवरचा हा ब्रिज आपल्याला बनताना दिसतोय। आणि त्याच्यावरती गर्डर लॉन्चिंग तर मागील 5-6 महिन्यापूर्वीच झालं, स्लॅबचं पण काम झालं आणि त्याच्या साईडला जे आपल्याला खंबे दिसत आहेत ते इलेक्ट्रिक फिटिंगचे खंबे आहे। आणि आता सध्या त्या ठिकाणी वर क्रेनच्या सहाय्याने जे आहे तर फायनल कठडे, त्याला आपण सेफ्टी गार्ड म्हणतो, ते पण बसवण्याचं काम सुरू आहे। आणि आता मग इथे काय काम चालतं, मी आपल्याला दिग्रजचे जे आहे धावडा नदीवरचे पूल दाखवतो। हे दगड या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे आता फायनल अलाइनमेंटच्या कामासाठी खालून मित्रांनो हे दगड जे आहेत तर म्हणजे ते असे एकावर एक त्रिकोणी आकाराचे मॅक्झिमम ते दगड असतात, ते ठेवले जातात, जेणेकरून ज्या वेळेला वरून पाणी येईल तर ते पाणी व्यवस्थित झिरपलं पाहिजे, त्याचं ड्रेनेज व्यवस्थित झालं पाहिजे। या माध्यमातून रेल्वेला त्याच्या ट्रॅकला कुठलीही अडचण भविष्यात येऊ नये या माध्यमातून हे चालतं। आणि माझ्या या साईडला आपण बघू शकता की नदीला याही वर्षी आपल्याला जास्तीत जास्त पाणी असलेलं दिसतं आणि साईडला मशिनरीज आपल्याला असलेल्या दिसतात। या सगळ्या कामामध्ये आता आपल्याला हे आपण मित्रांनो या ठिकाणची शूटिंग, माझ्या अंदाजे हा 5वा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे। आणि आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो इथूनच आपल्या ग्रामीण भागाला कनेक्ट करणारं जे गांधीनगरचं स्टेशन आहे तर फार 2 किलोमीटरच्या अंतरावरती इथून मोख फाट्यावरून आपण पाहतो की गांधीनगर फाट्यावर हर्सुलचं स्टेशन आहे, त्याला हर्सुल हे नाव दिलेलं आहे। आणि हर्सुल गांधीनगर जे आहे, त्यानंतर धानोरा म्हणजे मानोरा तालुक्यातील 15-20 गावं, तसेच साखरा असेल, दारवा असेल, काही ग्रामीण भागामध्ये आणि मोख, तिवरी या ग्रामीण भागामध्ये जोडण्यासाठी हा आपला रेल्वे प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे। आणि या आपल्या प्रोजेक्टवरील आपण बघू शकतो की 500 मीटरपेक्षाही 600 मीटरपेक्षाही जास्त मोठा मित्रांनो हा पूल आता तयार झालेला आहे। ही आपल्या यवतमाळसाठी आणि विदर्भ मराठवाड्यासाठी मित्रांनो एक आनंदाची बाब आहे। हा एक तिकडं वर्धा नदीवर मोठा पूल आहे भिडी या ठिकाणी, आणि तिथून हा मित्रांनो दुसरा जो आहे तर दुसरा मोठा पूल आपल्या याच्यावरचा आपल्याला बघायला मिळतो। मी अनेक पुलाचं जे आहे कव्हरेज केलेलं आहे। यवतमाळचा पूल जसा त्याची हाईट जास्त आहे, परंतु मित्रांनो हा लांबीला जास्त मोठा पूल असलेला दिसतो। आणि त्यानंतर दिग्रस परिसरामध्ये दुसरा नंबर 2चा पूल जो आहे तो धावंडा नदीवरचा आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये 285 किलोमीटरच्या परिसरामधलं इथून मित्रांनो आता ट्रॅक लेअरिंगचं काम काही दिवसातच सुरू होतं। आणि या ठिकाणच्या 7 महिन्यापूर्वीच आपल्याला असं लक्षात येतं की 7 महिन्यापूर्वीच जे आहे तर इथे इलेक्ट्रिक फिटिंगचं काम मित्रांनो सुरू झालेलं आहे। आणि इलेक्ट्रिक फिटिंग नंतर त्या ठिकाणी आता ट्रॅकवर गिट्टी येईल आणि गिट्टी आल्यानंतरच मित्रांनो आपलं काम पूर्णत्वास जाईल। आता हा हायवे जो आहे हाही आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याला कनेक्ट करतो आणि त्या हायवेच्या पॅरलच आपल्याला हे रेल्वेचं काम मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। हे मित्रांनो आजची अपडेट, भेटूया नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।